नुसता टपोरीगिरी करा, कुत्र्यासारखे हाणायचे प्रशासन. कारवाईचा धडाका आपल्या हद्दीमध्ये किंवा शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे चोरून दारूचे म्हणा किंवा इतर जुगाराचे अधूनमधून धंदे चालत असतात. यांच्यावरती कायमच एक पोलीस म्हणून पोलिसांचा वॉच असतो. मिळून आल्यास त्यांच्यावर योग्य त्या कारवाई केल्या जातात. सतत कारवाई चालू आहे. यापुढे अशाच कारवाई चालू राहणार आहेत. कुठलाही गुन्हेगार असू द्या, दारूवाला असू द्या, हातभट्टीवाला किंवा इतर अवैध धंदे करणारे असू द्या, अशा कुठल्याही गुन्हेगाराला माफ केलं जाणार नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच आपल्या परिसरामध्ये असणारे विद्यालय, महाविद्यालय, शाळा, इतर परिसर, भर चौकामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे टवाळखोर मुलं वगैरे आढळून आल्यास त्यांच्यावरती आपल्या पोलीस स्टेशन मार्फत तसेच नेमलेल्या विशेष पथकांमार्फत, निर्भया पथकामार्फत योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. आणि यापुढे जास्तीत जास्त कारवाई करून शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शांतता व कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकडे लक्ष देण्यावर आम्ही भर दिलेला आहे. पाठीमागे दोघं उभे करा, टपोरीगिरी करा, कुत्र्यासारखे हाणायचे प्रशासन. ही जर कुठं चौकात दिसले, अजून जेवढे आता आपल्या हद्दीत राहतील उद्या परवा परत आणायचे, यांचा कार्यक्रम करायचा. आता अशी जर भेटली ना, शाळा कॉलेज सगळीकडे फिरवायची. जेवढ्या शाळा आहेत कॉलेज फिरवायची पूर्ण. करणार का काय? वॉर्निंग आहे. आजची फक्त वॉर्निंग आहे. दुसरा पर्याय, तुमच्या डोक्यावर तुमचीच दारू देऊन तुम्हाला तुमच्या गावात फिरवणार आणि त्याच्यावर बोर्ड लिहिणार मोठ्या अक्षरात, हातभट्टी विक्रेते गावासकट, आणि ते ड्रम तुमच्या डोक्यावर आडवे ठेवणार, अख्ख्या गावात फिरवणार. कुठं गेले रे यांचे मोजर? दोन 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 तीन 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 गुण कोणाचे यांचे सगळ्यांचे तडीपार. मला ते भुईंचे एखाद्या घरातले 4 दिवस तडीपार केले ना, तर तुमचा नंबर लावतो शिरवळमधून. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर परत दिसले आणि अजून काही दाखल झालं तर तुमचाही कार्यक्रम करणार. मी तुम्हाला आधी सांगितलंय, शिरवळच्या हद्दीमध्ये म्हणतो मी, हद्दीमध्ये पाटघर पासून भाज्यापर्यंत, वाठा कॉलनीपर्यंत जर एक आणायची धंदा चालला, कुठला दारू, जुगार, मटका, टपोरीगिरी, शाळेवर कुठं लफडे पिपडे, एकाला सोडणार नाही, एकाला सुद्धा. तुमचा कार्यक्रमच त्या शहरामध्ये, या गावात किंवा तुमच्या कुठल्याही गावात जर दारूमुळं कुणी काय केलं, दारू पिला भेटला ती इथं पिला होता म्हणला ना, तुमच्याकडे पिला होता, त्या घरातून काढून गावात फिरून इथं आणणार. आता उचलून आणणार नाही. दारूची तुमच्या ड्रम वगैरे असलं काही ही नाही. डोक्यावर ड्रम देणार, गावात फिरवणार, इथं आणणार. तुमची इज्जत तुमच्या हातात आहे. आणि तो कोण दारू वगैरे वाहतो मादरचोत आहे ना, त्याला जर आजच्या आज तुम्ही लाईव्ह बंद केलं, तो जर हद्दीदारात सापडला, तो म्हणला ना याच्याकडे टाकतो त्याच्याकडे टाकतो. शिरवळच्या हद्दीत तर कुठेही भट्टी नाही आहे, कुठंच नाही हद्दीत. बाहेरून जर कोणी आणले तेच ड्रम तुमच्या डोक्यावर देणार मी, एक एक दोन दोन, आणि तुम्हाला फिरवणार. तुमच्या मूळ गावात फिरवणार, नंतर शिरवळमध्ये फिरवणार. चार वर्षापासून रजिस्टर आता 10 वर्षापासून भरलेले. काय साधू संत नाही, का सोने विकत नाही, शासनाला कर भरत नाही तुम्ही. तू रे 3 नंबर तुम्ही लक्षात ठेव. जर माझ जिरू दे जरा, तू काय काय कुठं करतो ना तिकडे गावात,
सगळे इथे येतात. तुमचे ड्रम तुमच्या डोक्यावर ठेवणार आम्ही तुमच्या गावागावात. लक्षात ठेवा, तुमची इज्जत तुमच्या पाहुण्या रावळ्यात सुद्धा होणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रभर बातमी करते. हॉटेल टाका, टपरी टाका, 2 लोकांना जेवू घाला, चांगलं करा ना. तसेच आपल्या हद्दीमध्ये असा कुठलाही अवैध धंदा वगैरे काहीही कुठेही कुठल्याही गावात म्हणा, आपल्या शिरोळ शहरामध्ये परिसरात मिळून आल्यास किंवा कुठं काही टवाळखोर मुलं काही दंगा मस्ती करत आहेत, तर असं जर माहिती मिळाली तर तात्काळ जनतेनेही 112 या नंबरवर अथवा पोलीस स्टेशनच्या नंबरवर तात्काळ संपर्क करावा. पोलीस त्याची योग्य ती दखल घेऊन तात्काळ कारवाई करतील.